नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सदाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 26 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. बंगालच्या उपसागराच्या सागरामध्ये एक वादळी सिस्टीम तयार होणार आहे आणि त्या वादळी सिस्टीममुळे राज्यावरती थोडासा परिणाम होण्याची शक्यता आहे. 22-23 तारखेला तो प्रभाव वाढेल आणि तोच प्रभाव थोडा कमी होत 23-24 तारखेपर्यंत पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राज्यामध्ये याचा परिणाम असा होणार आहे, की 22 तारखेच्या पहाटेपर्यंत म्हणजे 23 तारखेपासून धुक्याचं प्रमाण वाढणार आहे. ढगाळ हवामान होणार आहे. धुक्याचं प्रमाण वाढणार आहे आणि राज्यामध्ये सर्वत्र ढगाळ हवामान स्थिती होणार आहे आणि उष्णता सुद्धा वाढणार आहे. 35 पर्यंत उष्णता जाण्याची शक्यता आहे आणि कर्नाटकच्या साईडला मंगळूर, बेंगलोर, काजीकोट ह्या भागातून पावसाची निर्मिती होणार आहे आणि इकडे राज्यात का सहसा पावसाची शक्यता नाही आहे. पण ढगाळ वातावरणामुळे हलक्याच्या थेंबा कुठंतरी येऊ शकतात आणि स्थानिक वातावरण निर्मिती झाली तर थोडासा पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. म्हणजे दक्षिण साईडनं थोडासा पाऊस होण्याची शक्यता थोडासा क्वचित होण्याची शक्यता आहे. ते पण बेळगाव साईडला, बेळगाव आणि कोकणपट्टी भागातून. पण ढगाळ हवामान भरपूर असल्यामुळे 1-2 ठिकाणी थेंबावर होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर ते मुंबई, सातारा, जळगाव, नंदुरबार आणि इकडे गुजरातच्या साईडला थोडासा होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात सुद्धा ढगाळ हवामान आणि पावसाची ढग तयार होण्याची शक्यता आहे. हलकीचे थेंब येण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र ढगाळ हवामान हलक्या मध्यम स्वरूपात राहण्याची शक्यता आहे. तापमान वाढ सुद्धा 35च्या आसपास सेल्सिअस होण्याची शक्यता आहे. उष्णता सुद्धा वाढणार आहे आणि पहाटे धुक्याचं वातावरण निर्मिती होणार आहे. आणि धुक्याच्या वातावरणामुळे सर्वत्र थोडंसं रात्रभर धुकं असणार आहे क्वचित आणि सकाळी थोडंसं जास्त असणार आहे. त्यामुळे करपा येऊ शकतो. शेतातील सर्व पिकासनी करपा येऊ शकतो. तांबेरा येऊ शकतो. पिकासनी म्हणजे गहू पिकवला वगैरे तांबेरा येऊ शकतोय. 26 तारखेपर्यंत असा अंदाज आहे. संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ हवामान स्थिती आहे. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि बेल आयकॉन वर प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून माझे जेवढे अपडेट या चॅनलवरती होतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.